चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी केशर पेढा। रक्षाबंधनसाठी एकदम छान आणि 15 मिनिटात एकदम मस्त बाहेर मिळतात। सेम तसेच त्याच टेस्टमध्ये केशर पेढा बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य अजिबात लागत नाही। दिसायला जितका सुंदर दिसतोय खायला पण तितका छान झालाय। आणि याची रिॲक्शन तर मी तुम्हाला उद्याच्या शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच। खाल्ल्यानंतर भावाला काय वाटतं त्याच्यासाठी आज स्पेशल जे आहे रक्षाबंधनसाठी हे जे पेढे आहे ते बनवलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यावरती पिस्ता आणि केशर लावल्यावरती खूप सुंदर दिसतंय आणि त्याचा रंग टेक्स्चर जे आहे ते एकदम मस्त आणि छान आलेला आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 1 कप मी दूध घेतलेला आहे आणि 1 कप दुधामध्ये आता आपण पाऊण कप म्हणजे अर्धा कपला पण थोडी कमी साखर टाकलेली आहे। या ठिकाणी साखर जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। खूप जास्त गोड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकली तरी चालेल। अर्धा कप साखर, या ठिकाणी मी तेवढी साखर सफिशियंट आहे म्हणून तेवढीच टाकली आहे। आणि त्यामध्ये केशर टाकलेले आहे। केशर टाकल्यानंतर उकळी फुटली की रंग खूप सुंदर येतो। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधाला जो रंग आहे तो खूप छान आलेला आहे आणि साखर देखील वितळली आहे। पहिली जेव्हा उकळी फुटते ना त्याच वेळेस काय करायचं, ज्या कपाने आपण दूध घेतलेलं आहे 1 कप त्याच कपाने आधीच आपण 2 वाट्या मिल्क पावडर घ्यायची आहे। मिल्क पावडर जी आहे ती चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायची आहे। त्याने काय होतं गुठळ्याही होत नाही आणि मग जास्त मिक्स करण्यासाठी वेळही वाया घालवायची गरज नसते। या ठिकाणी मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सिंपल साधी अशी छान रेसिपी आहे। सर्वजण पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता असे केशर पेढे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाळणीने व्यवस्थित मिल्क पावडर चाळून घेतलेले आहे आणि आता व्यवस्थित जे आहे मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मिक्स करताना त्याचा थिकनेसपणा घट्टपणा वाढत चालतो आणि एखादी अर्धी गठुळी जर दिसत असेल तर ती लगेच तिथे मॅश करायची। तुम्ही बघू शकता गठुळ्या ज्या आहेत त्या अजिबात होऊ द्यायच्या नाही, मोडत राहायच्या। आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम लो असायला हवा। लो फ्लेमवरच ही पूर्ण जी प्रोसेस आहे पेढ्याची ती आपल्याला करायची आहे। या ठिकाणी थोडासा जास्त घट्टपणा झाला की यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान या ठिकाणी पीठ जे आहे आपण पेढ्यांचं बॅटर जे म्हणतो ते एकदम घट्ट व्हायला लागलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कमीत कमी साधारणतः 15 मिनिटे ह्या बॅटरसाठी ह्या पेढ्यांसाठी लागतात। 15 मिनिटांमध्ये हमखास जे आहे याची गोळा तयार व्हायला सुरुवात होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता याआधीही मी रक्षाबंधन स्पेशल बालुशाही बेसन रवा बर्फी हेही व्हिडिओ अपलोड केले आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। या ठिकाणी बघू शकता 15 मिनिटांनंतर जे आहे ना पीठ एकदम घट्ट व्हायला लागले आणि छान शिजतं पण आहे। गॅसचा फ्लेम हा एकदम कमी आहे कारण करपायला नको आणि करपलं तर लालसर रंग येतो, त्यामुळे रंग पण चेंज व्हायला नको म्हणून गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर ना एकदम परफेक्ट घट्ट जो आहे ना तो गोळा तयार झालेला आहे। आणि ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करते आणि कढई गरम असल्यामुळे बॅटर हे कढईमध्ये पीठ हे कढईमध्ये अजिबात ठेवायचं नाही। भांडं घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हे बनवलेला जो पिठाचा आपण गोळा आहे किंवा जे बॅटर आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया। हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक 7 ते 8 मिनिटे छान थंड होऊ द्यायचं। हाताला तूप किंवा तेल थोडंसं लावून मग आपण त्याला हात लावायचा पिठाला, म्हणजे काय होतं ते पीठ आपल्या हाताला अजिबात चिपकत नाही। ते थंड झाल्यावरतीही चिपकत नाही। करण्यासाठी तेवढा वेळ दिला ना शिजवण्यासाठी तर ते पीठ हाताला अजिबात चिपकत नाही।
पण या ठिकाणी थोडंसं पीठ गरम आहे, थोडंसं पसरवून ठेवते, म्हणजे 5 ते 7 मिनिटानंतर हे पीठ जे आहे ते थंड होईल आणि मग आपण पेढे बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ना आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण पेढे बनवायला घेऊया। हाताला थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून घ्यायचं आणि छोटासा मीडियम साईजमध्ये सारख्या आकाराचे गोळे तयार करून हातावरती असे फिरवून घ्यायचे। अजिबात क्रॅक वगैरे खूप जास्त पडत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत जो पेढा आहे आपला रवाळ तो तयार झालेला आहे। हातावरती असा गोल आकार तुम्हाला आवडेल तसा आकार देऊन मध्ये असं प्रेस करून त्यावरती पिस्ता, काजू, बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही टाकले तरी चालेल आणि थोडेसे केसरचे तुकडे। या ठिकाणी बघू शकता केसर लावल्यानंतर खूप मस्त दिसतं आणि खायला पण एकदम सुंदर असे पेढे आपले तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। याच प्रकारे राहिलेल्या सर्व पिठाचे जे आहे आपण पेढे बनवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पेढे जे आहे दिसायला किती सुंदर दिसताय आणि थंड झाल्यावरती खूप मस्त रवाळ तयार होतात। या ठिकाणी बघू शकता सर्व पेढे येथे बनवून घेतलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। मस्त खा, स्वस्त राहा। सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।